आपली ट्रेन आहे कोकण कन्या सुपरफास्ट। हा डबा माल डबा आहे आणि ह्याच्या पुढे आहे अपंगासाठी, त्याच्या पुढे लेडीज डबा आणि त्याच्या पुढे 2 डबे आहेत ते जनरल आहे आणि ते अजून स्टार्टिंगला 2 डबे आहेत जनरल। आता इथे डबा लागेल म्हणजे इंजिन लागेल इथे, मग आपली ट्रेन चालू होईल 11 वाजता। चला आपण जाऊया आपल्या सीटवर बसायला। आज आपण चाललो आहे गावाला, कोकण कळण्याने प्रवास करतोय आणि हे आहे AC सीट म्हणजे AC डबा आहे। हा AC डब्यातून प्रवास करायचा आपल्याला आज। मी AC नाही करणार आहे, मी करणार आहे जनरल डब्यातून, म्हणून मला AC डबा दाखवतोय। हे बघा AC डबा एकदम क्लीन आणि स्वच्छ AC बिशी आहे आणि वरती झोपण्यासाठी आहे, खाली 2 सीट आहे बघा बसण्यासाठी आणि झोपण्यासाठी। एकदम सुंदर असा डबा आहे। ह्या डब्याने एकदा तरी प्रवास करायला लागेल मला। बघा वर खाली एकदम फुल सुविधा आहे। इथून तुम्ही आहे ना विंडोनी ना एकदम बाहेरचा सुंदर असा आहे ना प्रवास एन्जॉय करू शकता, एकदम भारी वाटतं याचा। ह्या AC डब्यात एकदा तरी प्रवास करणार आपण, एकदम भारी वाटतंय, सुंदर असा आहे। कुठले तुम्ही? आम्ही संगमेश्वर। आम्ही चिपळूण उतरणार कुठे? संगमेश्वर चिपळूण उतरणार ना? चिपळूणला आठवण झालाय हो जाशील आज आहे तुला भेटायला कुठे? ही आहे AC डब्याची वॉश बेसिंग आणि हे आपलं बाथरूम आहे आणि जनरल डब्याच्या बाथरूममध्ये पब्लिक बघा, फुल बाथरूम पब्लिक आहे। जनरल बाथरूममध्ये पण पब्लिक आहे। हा आपला डबा आहे, हा बघा, हा आमच्या ह्या डब्यात मी आहे। या डब्यातून आपण जरा आपली शीट दाखवू का? जागा देऊ नको आपली कोणाला, दिसतोच आहे जनरल की पब्लिक तेरा भी निकालता है। चल यूट्यूबर आहे ना, घे पुढे आपल्याला पुढे घे, पुढे घे, त्याला झोपो खाली। होय महाराजा, होय महाराजा, होय महाराजा पब्लिक बहुत आहे। ढकल पुढे पण लात मारायच्या, तू मारू शकतोस, कैसे क्या हो गया बॅग कुठं हा इथंच बाहेर आपली कोकण कन्याची पब्लिक, AC वाली पण ही AC वाली माणसं, ही AC वाली माणसं होती त्यांना हक्कली AC मधून बाहेर रिटर्न आले। पैसा नाही चणे 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 10 रुपये 10 रुपये 10 रुपये। AC ची माणसं बसली आता विंडोला येऊन तिकडे, तो पण AC वाला AC घ्यायचे फायनली येऊन पोचलो आहे मित्रांनो चिपळूण रेल्वे स्टेशनला। आणि चिपळूणचं रेल्वे स्टेशन आहे ना, माझ्याकडे शब्दच नाही बोलायला काही, एवढं अप्रतिम सुंदर बनवलं आहे ना, लाजवाब, क्या बात आहे, सल्यूट आहे चिपळूणकर, म्हणजे माझ्या गावातलंच आहे। आणि चिपळूण बाहेर आहे, डेपोच्या बाहेर आहे ना, एकदम गाडी पार्किंग, गाडीला हे लावण्यासाठी सर्व एकदम सोयीस्कर व्यवस्थित बनवलं आहे। आणि ज्या बोगद्यातून आपण दुसऱ्या साईडला तो ना, तो बोगदा तर एक नंबर। आता बघा त्या बोगद्यातली पेंटिंग। रेल्वे स्टेशन हा आहे चिपळूण रेल्वे स्टेशन आणि ह्या बोगद्यातून आपल्याला त्या साईडला जायचं आहे। ह्या बोगद्यातून त्या साईडला जाणार आपण। सुंदर बोगदा सुद्धा रंगवला आहे। तर आमची चिपळूण भूमी
आम्ही ट्रेनने उतरलो 4 वाजता. बस आता भेटली आम्हाला 6:30ला, म्हणजे 7 वाजले. 3 तास डेपोत बसून 3 तास. हे आमच्या गावात जायची परिस्थिती. बस लवकर असेल तर आम्ही 4 वाजता 5 वाजता घरी असतो. बसचा काय करावं लागेल, लवकर सोडायचं. एवढी पब्लिक आहे बघा बोराच्या पुलला. तीन तास थांबून आता आपल्याला बसमध्ये जागा बसायला एकदम भेटली आहे. आता आपण जाणार आपल्या गावी. इथून 1 तास अंतरावर आहे. 7 वाजता बरोबर बस सुटते डेपोमधून चिपळूणच्या. चला प्रवास चालू झाला आता आपला. आता भेटू डायरेक्ट आपण घरी. फायनली आमची बस आता चालू झाली. आता सुटणार आमची बस. नजर बघा. सकाळ सकाळ सूर्यदेवाचे आगमन झाले आणि सुंदर असा सूर्यदेव आहे उगवला आहे आपला. आणि वातावरण एकदम आहे ना भुरकट भुरकट दिसतंय, कारण थंडी गावाला खूप आहे त्यामुळे. फायनली येऊन पोचलो माझ्या कोकणातल्या सुंदर या छोट्याशा गावातलं माझं सुंदरसं घर. घरी येऊन पोचलोय. समाधान चेहऱ्यावर वेगळंच आहे. चला आता फ्रेश होऊया. भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.